डॉक्टर आम्ही हिला आता फॉर्म्युला मिल्क देतोय जेव्हा आईचं दूध कमी पडतं तेव्हा. तर ते जे फॉर्म्युला मिल्क आम्ही बनवतोय तर ते पिल्यानंतर जेव्हा उरतं ते किती वेळपर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो? फॉर्म्युला मिल्क जे आहे ते आर्टिफिशियल मिल्क सबस्टिट्यूट असतं. युजली जेव्हा आपण फॉर्म्युला मिल्क तयार करतो अर्धा ते 1 तासात ते बाळाला पाजलं पाहिजे. त्यानंतर समजा ते उरत असेल तर तुम्ही ते डिस्कार्ड केलेलं चांगलं, कारण त्याच्यामध्ये बॅक्टेरियाची ग्रोथ होऊन बाळाला इन्फेक्शन होऊ शकतो, डायरिया होऊ शकतो. तसे जेव्हा केव्हा तुम्ही दूध बनवतात ते कोमट पाण्यामध्ये बनवूनच आणि त्यात दुधाच्या पावडरमध्ये एक स्कूप दिलेला असतो चमचा, म्हणजे ते प्रपोर्शन व्यवस्थित बनवूनच बाळाला पाजलं पाहिजे. कारण त्याचंही प्रमाण जर तुमचं बिघडलं, कमी जास्त प्रमाणात तुम्ही दिलं तर बाळाच्या शरीरातले इलेक्ट्रोलाइट म्हणजे सोडियम पोटॅशियमचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, जे बाळाला धोकादायक ठरू शकतं. आणि जे फॉर्म्युला मिल्क तुम्ही बनवलेलं आहे ते जर थंड झालं असेल, बऱ्याच पॅरेंट्सचा हा प्रश्न असतो की ते पुन्हा गरम करून बाळाला देऊ शकतो की, तर बिलकुल नाही, तर ते पण बाळाला धोकादायक ठरू शकतं. नक्कीच फॉर्म्युला फीडिंग जे आहे सोय आहे, पण व्यवस्थित त्याच्याकडे लक्ष देऊन जर बाळाला दिलं तर त्याला फायदा होतो.